तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज चाललो तुम्ही बागड बागेला. माझ्यासोबत होता माझा मित्र. गावातून जाताना आम्हाला खूप सारे फ्लेक्स दिसले लावलेले, आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं आम्हाला जास्त गर्दी दिसत होती. आणि गाईज, आम्ही जायच्या आधी इतका पाऊस पडलाय ना, म्हणजे उन्हाळा पण नाही संपला तरी इतका पाऊस पडलाय. नशीब बागडासोबत जाताना जरी थांबला. मग आम्ही मंदिराकडे गेलो. बाहेर खूप असं मस्त असं डेकोरेशन केलं होतं. आतमध्ये बागड सुद्धा खूप भारी सजवलेलं. आणि गेल्या गेल्या काही वेळातच आम्ही भांडऱ्याने पिवळं झालेलो. मग आम्ही काय वेळ बागडापाशी थांबलो होतो. मग थोड्या वेळानंतर बागड तिथनं निघालं. बागड चौकात गेल्यावरती बागडावरती फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या, आणि हा व्ह्यू बघायला खूप मस्त दिसत होता. आणि थोडं पुढे गेल्यावरती मला सगळे रील शूट करताना दिसत होते. आणि आम्ही सुद्धा जल्लोषाने आणि उत्साहाने बागडा मागे पळत होतो. आणि जस जसं आम्ही बागडच्या मागे जात होतो तस तसं सूर्य मावळत होता. आणि सनसेट प्लस बागड हा एक वेगळाच व्ह्यू दिसत होता. हा एक गडी तर एवढ्या वरती जाऊन व्हिडिओ शूट करत होता. आणि बागड पळत पळत येऊन त्या ठिकाणी थांबलं ज्या ठिकाणी बागड थांबवलं जातं. आणि हे आमच्या कॉलेजच्या मेन कॅम्पसच्या समोर थांबलेलं. इथे सुद्धा खूप गर्दी झाली होती. सगळे पब्लिक जमा झाले होते. ते वरनं खोबरं फेकत होते. स्टार्टिंगला मला तरी एकच मिळालेलं. मग नंतर आम्ही थोडं घेतलं. मग थोड्या वेळानंतर बागडची ती काठी वगैरे उतरवण्यात आली. आणि आम्ही सुद्धा चाललो होतो घरी. आणि जाताना आमचा अवतार खूप विचित्र दिसत होता. केस वगैरे सगळे वाकडे तिकडे होत होते. आणि जेव्हा आम्ही आमच्या जवळच्या ब्रिज खालनं जात होतो, प्रचंड अशी गर्दी झालेली, खूप ट्रॅफिक जाम झालेलं. मग कसं बस आम्ही बाहेर निघालो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि लवकरात लवकर फॉलो करा.